नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील दिनांक 2 मार्च 2026च्या 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच कायम. नक्की चित्र 13 मार्च रोजीच होणार स्पष्ट. महायुती एकत्र असण्याच्या वल्गनाला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली खीळ. सत्ता महत्त्वाची पण पक्ष देखील तितकाच महत्त्वाचा. वेळप्रसंगी विरोधी बाकावर बसण्याचीही केली शिवसेनेने तयारी. शेतकरी यांना वाघ दिसला, प्राणी आढळला, पण वन विभागाच्या भूमिकेवर शेतकरी नाराज. वाघ दिसलेल्या परिसरात कॅमेरा व पिंजरा लावण्याची ही केली वन विभागाकडे मागणी. लोहारा तालुक्यात गौण खनिजाची तस्करी. पत्रकारांच्या प्रश्नानंतर जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी पथक नेमून चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचेही दिले आदेश. राज्य शासनाची बंदी असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखू असणाऱ्या पानटपरीवर येरमाळा व उमरगा पोलिसांची मारली धाड. 8 ते 10 हजाराचा गुटखा केला जप्त. तुळजापुरात तुळजाई मंदिरात होता शनी पौर्णिमेच्या निमित्त होलिका दहन जल्लोषात साजरे. यावेळी मंदिरचे महंत, पुजारी व प्रशासनातील पदाधिकारी होते उपस्थित. परळी रोड कळंब येथे सरस्वती बोंदर यांना विश्वासात न घेता सिद्धांत पेट्रोल पंप विकास कोंडेकर यांनी भागीदारीत सुरू केला व 4 कोटीची केली फसवणूक. श्रीमती बोंदर यांनी कोंडेकर यांच्या विरोधात केला गुन्हा दाखल. चोराखळीतील कालिका कला केंद्राच्या मालकाच्या घरात डोळ्यात मिरचीपूट टाकून 9 लाखाचा मुद्देमाल लुटला. येरमाळा पोलिसांनी केला गुन्हा दाखल व केला तपास सुरू. तुळजापूर येथील भीम पॅंथरने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वादग्रस्त रील्स प्रकरणी पोलीस निरीक्षकाची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. काँग्रेस सेवा दलाच्या प्रदेश सचिवपदी माळुंब्रा येथील माजी पंचायत समितीचे सभापती किसनराव गायकवाड यांची झाली नियुक्ती. काक्रंबा पेट्रोल पंपावरील कर्मचारी महेश बडणे यांनी केली 90 हजाराची रोकड लांपास. भरत सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून वडणेवर झाला गुन्हा दाखल. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद.